सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेची आज निवडणूक पार पडली आणि या अत्यंत खेळीमेळीच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या झालेल्या या निवडणुकीकडं आज मी तुमचं महत्त्वाचं म्हणजे काय विश्लेषणासंदर्भात किंवा काय निकाल असेल या संदर्भात मी तुम्हाला लक्ष वेधणार आहे आणि याचा एक्झिट पोल नक्की काय असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज सातारा आणि सांगली जिल्ह्यात 12 ठिकाणी या ठिकाणी मतदान झालं. वाई, फलटण, मान, कोरेगाव, सातारा, पाटण, कराड, कडेगाव, विटा, ईश्वरपूर, सांगली आणि जत या 12 ठिकाणी एकूण मतदान झालं. एकूण मतदारसंख्या आहे 895. त्यापैकी मतदान झालं ते म्हणजे 894. म्हणजे एक मत फक्त साधारणतः विटा येथील एका नगरसेवकाचं मतदान झालं नाही. बाकी सर्व ठिकाणी 100% मतदान झालेलं आहे. या ठिकाणी आकडेवारी आहे माझ्यासमोर. आणि महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत होती. खरं तर ही तिरंगी लढत होती. मात्र खरी लढत ही दुरंगीच होणार आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यामध्ये ही लढत होती. सातारा सांगली स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकूण मतदारसंख्या जी होती 895. यापैकी कुणाला किती मतं मिळतील, कुणाला किती मतं मिळतील याकडे आपण महत्वाचं म्हणजे लक्ष देणार आहोत. यापूर्वी अगोदर या निवडणुकीमध्ये नक्की कोणत्या मुद्द्यावर आणि कशा मुद्द्यावर ही निवडणूक झाली हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला मुद्दा, महायुतीचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांच्या पाठीशी भक्कमपणे भारतीय जनता पार्टी ही पहिल्यापासून पाहायला मिळाली. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही पक्षांची भूमिका शेवटपर्यंत संदिग्ध राहिली आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये या दोन्ही पक्षांनी महायुतीला पाठिंबा दिला. मात्र यामागे बरंचसं राजकारण घडलं होतं. सातारामध्ये जिल्हा परिषद निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये काय झालं हे सगळं माहिती आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीवर प्रचंड नाराज होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी तोडगा काढत सर्वांचा मिलाप केला आणि अखेर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आदेश दिले की महायुतीचं काम करा. सर्व शिवसैनिकांना, शिवसेनेच्या नेत्यांना, विशेषतः सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना स्पष्ट आदेश दिले की महायुतीकडून सगळ्या बाजूने मतदान झालं पाहिजे, विरोधी मतदान गेलं नाही पाहिजे. त्यानंतर सुनित्रा पवार आणि सुनील तटकरे यांनी सुद्धा आदेश दिले मकरंद पाटील यांना. मात्र चिंता होती की ही खरोखर मतदान होईल का? कारण सातारा जिल्हा परिषदेमध्ये झालेली नाराजी, या नाराजी काही महिन्यापूर्वीच झाली होती. हे मतदान होईल का ही चिंता होती. मात्र एकंदरीत जर सातारा आणि सांगली जिल्ह्याचा विचार जर करायचा झाला तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे मतं खरं तर जास्त आहेत. हा विचार करता सुद्धा या ठिकाणी चंद्रकांत दादा यांनी प्रचंड मोठी फिल्डिंग लावली होती. याचबरोबर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सुद्धा सातारा आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येक मतदार पिंजून काढला. खरं तर डायरेक्ट प्रत्यक्ष गाठीभेटी असतील पक्षातल्या सुद्धा आणि दुसऱ्या पक्षातल्या सुद्धा, याचा थेट फायदा या ठिकाणी महायुतीला झाला पाहायला मिळतो. एकंदरीत आत्ताची जी आकडेवारी आलेली आहे ती म्हणजे वाईमधून एकूण मतदार होती 110. एकूण 110 पैकी 110 झालेल्या आहेत. फलटणमध्ये एकूण 31, मानमध्ये 58, कोरेगाव 42, सातारा 152, पाटण 19, कराड 60, कडेगाव 42, विटा 97, ईश्वरपूर 82 आणि सांगली 157 आणि जत 45, असं एकूण 895 एक या ठिकाणी एकूण मतदान होतं. मात्र सातारा आणि सांगलीचा जर मिलाप करायचा झाला तर एकंदरीत भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये पहिल्यापासून घेतलेली पकड ही खूप महत्वाची होती. कारण त्यांच्या गाठीभेटी असतील, एकत्र मेळावे असतील, या मेळाव्याला धैर्यशील कदम यांनी प्रत्येक मतदारापर्यंत जाण्यासाठी खूप मोठा प्रयत्न त्यांचा झाला. दुसऱ्या बाजूला अभयसिंह जगताप मात्र पहिल्यापासून चाचपडत या निवडणुकीमध्ये प्रवेश केला. मात्र महत्वाची त्यांचं अभयसिंह जगताप यांचा ड्रॉबॅक काय राहिला तर ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि पहिल्या दिवसापासून अभयसिंह जगताप एक सांगायचे की सातारामध्ये महायुतीची नाराजी आहे. आपल्या पक्षाचा मी काय करणार आहे निवडून आल्यानंतर किंवा कशा पद्धतीनं महाविकास आघाडी एकसंघ आहे हे सांगायचं मात्र अभयसिंह जगताप विसरून गेले काय. अगदी पहिल्या दिवसापासून आज कराडमध्ये त्यांनी शेवटची बॅट दिली. या बॅटमध्ये सुद्धा त्यांचं तेच म्हणणं होतं की
शिवसेना नाराज आहे, राष्ट्रवादी नाराज आहे आणि भाजपची मतं मला मिळणार आणि दोन्ही महाराज माझ्याबरोबर आहे. मात्र या निवडणुकीमध्ये महायुती एक संघपणे पाहायला मिळाली. विशेषतः कौतुक केलं पाहिजे ते म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं. सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं जे नाट्य होतं ते सगळं विसरून शंभूराज देसाईंनी मात्र या सगळ्या निवडणुकीची मदार शेवटच्या 2 दिवसामध्ये हातामध्ये घेतली आणि भिंगरी चालू केली. सातारा जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी, सगळे नगर जे जिल्हा परिषद सदस्य असतील, सगळे नगरसेवक असतील, ते याचबरोबर सांगली जिल्ह्यातील विशेषतः विटा असेल, सांगली शहर असेल, या ठिकाणी शंभूराज देसाई यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या ठामपणे पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात सुद्धा आणलेला दिसतोय. दुसरीकडं मकरंद पडले यांनी सुद्धा ज्यावेळी राष्ट्रवादीचा आदेश आला की ही 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 माहिती म्हणून एकत्र आपल्याला काम केलं पाहिजे, या आदेशाचं मकरंद पाटील असतील किंवा खासदार नितीन काका असतील, या सगळ्या मंडळींनी तंतोतंत पालन केलं आणि आपापले पक्षांचे मेळावे लोकांच्या आणि विशेषतः जिल्हा परिषद सदस्यांच्या नाराजी सुद्धा त्यांनी स्वतःवर ओढून घेतल्या. मात्र त्यांना सगळ्यांना समजून सांगितलं की महायुती म्हणून एकत्र राहावं लागेल. याचा थेट फायदा आज मतदानावर झाला दिसतोय. म्हणजेच काय, महायुती या ठिकाणी एक संघ सातारा सांगली विधान परिषदेमध्ये महायुती एक संघपणे काम केल्याचं दिसतंय. विशेषतः दोन्ही महाराजांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी अगदी निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे गेल्या 22 दिवसापासून या दोन्ही महाराजांनी या प्रचारात उठवलेली भिंगरी आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं नियोजन, दिलेला वेळ, याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे जयकुमार गोरे यांचं नियोजन, जयकुमार गोरे यांच्याकडे असलेलं सोलापूर जिल्ह्याचं नियोजन आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात सुद्धा या दोन्हीमध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केल्यामुळं महायुतीचा विजय या ठिकाणी सुपर दिसतोय. मी का सांगतो तुम्हाला, तर ही आकडेवारी माझ्या समोर आलेली आहे. विशेषतः सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला फटका या ठिकाणी दिसतोय. म्हणजेच जिथं बालेकिल्ला होता, या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा अभयसिंह जगताप हे पिछाडीवर राहण्याची अधिक शक्यता आहे. त्याची कारण मी तुम्हाला सांगतो. जयंत पाटील हे जरी 2 वेळा प्रचारापुरते जरी आले, तरी जयंत पाटील यांचे जे जिल्हा परिषद असतील किंवा ईश्वरपूर नगर परिषद, शिराळा नगर परिषद असतील, या ठिकाणचे सुद्धा नगरसेवक हे धैर्यशील कदम यांना मदत करण्याच्या मानसिकतेत होते. विशेषतः आणखी एक मला मी सांगायचा उद्देश म्हणजे काय, काँग्रेसमध्ये सुद्धा म्हणजे महाविकास आघाडीची मतच महायुतीला मिळण्याची अधिक शक्यता आहे. दुसरीकडं माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांचा जो बालेकिल्ला आहे, विटा पलूस जो परिसर आहे किंवा सांगली जिल्ह्यावर असलेली पकड जी आहे, काँग्रेसचं मतदान सुद्धा विश्वजित कदम यांना मानणारं मतदान सुद्धा हे यावेळी धैर्यशील कदमांच्या पाठीशी राहण्याची अधिक शक्यता आहे. त्याला कारण काय सांगतो, गेल्या निवडणुकीमध्ये मोहनराव कदम म्हणजे स्वर्गीय पतंगराव कदम यांचे बंधू हे या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होते. या निवडणुकीमध्ये धैर्यशील कदम यांनी त्यांना विशेष मदत केल्यामुळं या निवडणुकीमध्ये ती परतफेड कुटुंब कदंबीय या कदम धैर्यशील कदम यांना करण्याची अधिक शक्यता आहे. याचा अर्थ असा आहे की सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी जरी वरचढ दिसत असली, तरी प्रत्यक्षामध्ये मतदानामध्ये महाविकास आघाडीची मतं ही युतीच्या मागं राहण्याची शक्यता आहे. म्हणजे धैर्यशील कदमांना सुद्धा सांगली जिल्ह्यातून विशेषतः जत मध्ये गोपीचंद पडळकर, त्याचबरोबर सांगलीमध्ये जी असलेली केडर आहे म्हणजेच आमदार गाडगीळ असतील किंवा जी सगळी मंडळी आहेत भाजपची, या भाजपच्या मंडळीच्या माध्यमातून याचबरोबर विशेषतः विटा जो परिसर आहे, विटा नगर परिषद असेल किंवा विटा खानापूर या परिसरामधले जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्याचे तो विशेष उल्लेख करावा लागेल. म्हणजे आमदार बाबर यांचा खरं तर या शिवसेनेचे आमदार आहेत आणि यांनी आणि भारतीय जनता पार्टी एकत्र या ठिकाणी काम करत असलेले दिसले. विशेषतः कडेगाव जो मध्ये परिसरामध्ये काँग्रेसचं प्राबल्य जास्त आहे. खरं तर इथं सुद्धा महाविकास आघाडीला फटका दिसतोय. म्हणजेच एकंदरीत काय, तर अभयसिंह जगताप यांची या निवडणुकीमध्ये पहिल्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत असलेली बिकट वाटचाल. म्हणजे आता मुद्दा काय राहतो, तर लीड कितीचं मिळेल साधारणतः एकूण 895 जे मतदान आहे, एकूण जर आकडेवारी पाहिली
त्या लीडच्या अगोदर मी सांगताना एक राहिलो ते म्हणजे विशेषतः फलटण, सातारा जिल्ह्यातील फलटण आणि वाई जो परिसर आहे, महाबळेश्वर, पाचगणी, वाई आणि फलटण या ठिकाणी सुद्धा धैर्यशील कदम यांच्या पाठीशी राहण्याचा महायुतीने निर्णय घेतल्यामुळं या ठिकाणी या सर्व भागामध्ये सुद्धा धैर्यशील कदम यांच्या पाठीशी राहण्याचा या ठिकाणी त्यांनी आघाडी त्यांना मिळेल अशी साधारणतः एक एक्झिट पोल साधारणतः दिसतोय. म्हणजेच काय, तर फलटणचा विचार जर केला तर रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट शिवसेनेचा गट आहे आणि दुसरा गट आहे तो माजी खासदार नाईक निंबाळकर यांचा म्हणजेच भाजपचा गट आहे आणि या गटामध्ये सुद्धा एकत्र मिलाप पाहायला मिळाला. म्हणजेच फलटण मधला एकही मत कदाचित कदाचित म्हणतोय मी, एकही मत महाविकास आघाडीला जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. वाई मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. मकरंद पाटील यांनी आदेश दिल्यामुळं भाजपचा गट आणि मकरंद पाटील यांचा गट हा सगळा एकत्र या ठिकाणी काम करत होता. तिसरा मुद्दा कराड. कराड जर बघितलं तुम्ही तर कराडमध्ये एकूण 60 मतदान आहे. कराड म्हणजे आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि मनोज घोरपडे हे दोघं या ठिकाणी यांचं प्राबल्य आहे. मात्र नगर परिषद, कराडच्या नगर परिषदेमध्ये जे 11 भाजप सदस्य आहेत आणि 13 बाळासाहेब पाटील यांना मानणारे म्हणजे महाविकास आघाडीचे 13 आहेत आणि राजेंद्र सिंह यादव यांचे 10 आहेत. म्हणजे यावेळी अशी परिस्थिती झाली की भाजप आणि राजेंद्र सिंह यादव यांचा गट एकत्र हा नॅचरली एकत्र आलेला आहेच महायुती म्हणून. मात्र दुसरीकडं बाळासाहेब पाटील यांचा 13चा जो गट्टा आहे तो फोडण्यात महायुतीला यश मिळालेलं आहे. म्हणजे 60 पैकी 54 ते 55 मतदान हे महायुतीला पडेल असं साधारणतः एक्झिट पोल सांगतोय. 5 ते 6 मतदान फक्त महाविकास आघाडीकडे जाऊ शकतं असं साधारणतः चित्र आहे. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया. तर या सर्व परिस्थितीमध्ये 895 जी एकूण मतांची संख्या आहे यामध्ये धैर्यशील कदम किती असतील आणि अभयसिंह जगताप किती असतील आणि तिसरे उमेदवार त्यांची काय परिस्थिती असेल. तर तिसरे उमेदवार जे आहेत त्यांची काय आपण फार काय ते मतं घेतील असला एकंदरीत आकडेवरून काय दिसत नाही. मात्र एक्झिट पोल असा सांगतोय साधारणतः महायुती 680 ते 700 या मतापर्यंत महायुती या ठिकाणी चे उमेदवार धैर्यशील कदम यांना मतदान मिळेल. मी आणखी एकदा सांगतो 680 ते 700 इतक्या मतापर्यंत साधारणतः महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे मतं मिळवतील. यानंतर जे साधारणतः 290 280 ते 290 हा जो मतांचा आकडा आहे तो साधारणतः अभयसिंह जगताप यांच्याकडे जाईल. म्हणजे साधारणतः 780 ते 280 या मताच्या साधारणतः फरकामध्ये दोघांचा साधारणतः लीडर आहे. म्हणजे या निवडणुकीमध्ये धैर्यशील कदम हे साधारणतः 250 ते 300 याच्या रेंजमध्ये साधारणतः या मताधिक्यानं निवडून येतील असा एक्झिट पोल सांगतो. माझ्या समोर संपूर्ण आकडेवारी आलेली आहे. या आकडेवारीनुसार महायुतीचं सध्या तर पारडं जड दिसतंय. एकंदरीत हा निकाल लागणार आहे 22 तारखेला. 22 तारखेला कळेल की काय निकाल लागतो ते. मात्र सध्याची परिस्थितीमध्ये महायुती असलेली, एकसंघपणे असलेली महायुती आणि महाविकास आघाडीचे मतं फोडण्यात भाजपला मिळालेले यश यामुळं भारतीय जनता पार्टीचा विजय या ठिकाणी दणदणीत विजय म्हणता येईल. कारण आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात मोठा विजय हा धैर्यशील कदम यांचा च्या रूपानं महायुतीचा म्हणजे भाजपचा विजय या ठिकाणी नोंदला जाईल असं साधारणतः एकंदरीत ट्रेंड दिसतोय. पाहत राहा यशवंत नगरी न्यूज.